काल एवढा पाऊस झाला ना का त्या पावसाने आज डायरेक्ट वाड्याला एक माणूस वाहून आला. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष आहे ना. सर्वीकडे जेवढा पाऊस चालू आहे ना का त्या पावसाने माणसांचे डायरेक्ट असे हाल चालू आहे. त्यात ब्लॉग आशिष पण आहे ना आज एवढ्या बेकार पाण्यात फसलो होता. कारण आहे ना रात्री आमच्या गावात एवढा बेकार पाऊस झाला ना डायरेक्ट सकाळी आम्हाला उठल्यानंतर हे असे दृश्य पाहायला भेटले. आणि काका पण आहे ना डायरेक्ट एवढ्या बेकार पाण्यात त्यांचा ट्रॅक्टर तिकडून घेऊन येत होते. आणि तुमच्या इकडे असे वडे नाले वाहिले की नाही तेवढे कमेंट बॉक्स मध्ये पण सांगा आपल्याला. आणि या पोरांचे पण आहे ना इकडे अलग त्यांनी भांडणं चालू होते. आपले खरे भांडणं तर डायरेक्ट हातापायचे असते आणि इकडे पाणी उडूनच भांडणाचा आनंद घेत होते. आणि काकांच्या डोक्यात इकडे प्लॅनिंगच अलग होती. जशी गाडी तिकडे जाईन ना तसं मी तिच्या मागे लटकन, पण पाण्यातून काही मी तिकडे चालत जाणार नाही. वापर तर काकांनी इकडे केला टेक्नॉलॉजीचा. आणि भैया शेठ गायकवाडचा कार्यकर्ता पाहिला का इकडे मी बांबूनी पाणी लोट आणि जनसेवा काही इकडे थांबून देणार नाही. याला या कार्याला इकडे आता कोणता पुरस्कार द्यायचा. इकडे या काढून त्या काढायला जायला माणसांची हिंमत व्हायना नाही. पण या कुत्र्यांची इकडे डेअरिंग पाहिली का. डायलॉग नाही का, हम पाणी पाणी से आएंगे पर आएंगे जरूर. तेवढ्यात आहे ना आपला प्रसाद भाऊ पण आलता आणि त्याला पण जायचं होतं आज नगरला. मग तिने आपल्याकडून सल्ला घेतली का म्हणे गाडी जाईन का. त्याला बोललो मग तू गाडी